नमस्कार. अगदी लहान बाळापासून ते मूल मोठे होईपर्यंत बऱ्याचदा मुलांचे शरीर हे गरम लागते. परंतु ताप आहे की नाही हे पाहण्यासाठी नेहमी थर्मामीटरचाच वापर करायला हवा. बऱ्याचदा बाळाला गरम पंघरुणातून गुंडाळल्याने किंवा गरम पाण्याच्या अंघोळीमुळे, थंडी लागल्यामुळे काही काळापुरते त्यांचे शरीर हे गरम लागू शकते. लहान मुलांमध्ये ताप येण्याची मुख्य 3 कारणे आहेत. पहिलं आहे लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन, दुसरं आहे वातावरणातील बदल म्हणजेच व्हायरल इन्फेक्शन, तिसरं आहे जंतू संसर्ग म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन. यातील लसीकरणामुळे आणि वातावरणातील बदलामुळे जो ताप येतो तो 2-3 दिवसांच्या उपचारांमध्ये लगेच निघून जातो. लहान बाळाला लसीकरणानंतर ताप येणे स्वाभाविक आहे. तसेच वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप होणेही सामान्य आहे. मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असेल तर असे त्रास खूप लवकर होऊ शकतात. त्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे खूप गरजेचे असते. ताप कोणत्याही कारणामुळे असला तरी लगेच उपचाराने नियंत्रण मिळवायला हवे, कारण तापामुळे मुलांच्या तब्येतीमध्ये नुकसान होते. बाळाला ताप आहे हे कसे ठरवावे? खरं तर आपले सामान्य तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस किंवा 100 डिग्री फॅरनहाईट एवढे असते. त्यामुळे जर थर्मामीटरवरती बाळाच्या तापमानाची नोंद ही यापेक्षा जास्त आली तर तुम्ही शरीरामध्ये ताप आहे असं समजून बाळाला लगेच औषधोपचार चालू करून पुढचे उपाय चालू करावे. लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो. अंगाला हात लावून ताप जाणवत असला तरी प्रत्यक्ष थर्मामीटरवरील ताप मोजणे गरजेचे आहे. हल्ली इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर प्रत्यक्षात ताप अंकांमध्ये म्हणजे डिजिटल रूपामध्ये आपल्याला दाखवतात, त्यामुळे ताप मोजणे हे सोपे झाले आहे. मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता आला, किती आला, कोणते औषध दिले, ताप किती वेळा उतरला या सर्व गोष्टींची नोंद एका कागदावर करून ठेवावी, जेणेकरून डॉक्टरांना पुढचा उपचार करण्यासाठी ते सोपं जाईल. ऐपन भाई या चॅनलवर आपण आपल्या बाळाबद्दलच्या सगळ्या समस्यांसाठी माहिती बघू शकतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्याची उत्तरं नक्की देईल. आणि ऐपन भाई या चॅनल तुम्हाला हे आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.